महासागर न्यूज. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण आणि देशांतर्गत इंधन दरांचा प्रश्न हा सध्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय आणि चिंतेचा मुख्य विषय बनला आहे. युद्धाच्या काळामध्ये जेव्हा कच्च्या तेलाचे भाव $111 प्रति बॅरल एवढ्या उच्चांकी पातळीवरती पोहोचले होते, तेव्हा इंधनाचे दर गगनाला भिडाले होते. त्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार आजही सर्वसामान्य जनता सोसत आहे. मात्र परिस्थिती आता बदलली आहे. 18 जून रोजी कच्च्या तेलाचा दर $78 वरती आला होता आणि आज तोच दर $75 प्रति बॅरल वरती स्थिरावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती किमती कमी होऊन देखील भारतात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरामध्ये अपेक्षित कपात न झाल्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालय आणि सरकार यावरती कोणतीही स्पष्ट भूमिका मांडत नसल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. महागाईच्या या काळामध्ये इंधनाचा दर कमी होणे हे केवळ एक मागणी नसून ते एक गरज बनली आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतात तेव्हा त्याचा तातडीनं परिणाम भारतीय ग्राहकांवरती दिसून येतो. मग दर कमी झाल्यावरती त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकाला पोहोचण्यासाठी विलंब का, असा प्रश्न विचारला जात आहे. महागाईच्या जात्यामध्ये पिळला जाणारा सर्वसामान्य नागरिक आता केंद्र सरकारकडून दिलाशाची अपेक्षा करत आहे. या इंधन दराचा थेट परिणाम वाहतूक खर्चावरती देखील होत आहे. त्याबरोबर पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सरकार आता यावरती नक्की काय धोरण अवलंबणार आहे आणि जनतेला इंधन दरवाढीपासून दिलासा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या गंभीर विषयावरती तुमचं नेमकं काय मत आहे आणि सरकारने यावरती कोणते पावले उचलायला पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे? नक्कीच तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. महासागर न्यूज.